बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसे आज हायकोर्टात जाणार आहे। मनसे नेते अविनाश जाधव याचिका दाखल करणार आहेत। ठाण्यात अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब झालेत। जाधव यांचा आणि विचारेंचा हा आरोप, पोलिसच उमेदवाराला शिंदेंच्या घरी नेत असल्याचाही गंभीर आरोप केलाय। निवडणूक आयोगाला पुरावे द्यायला आम्ही तयार आहोत असं अविनाश जाधव यांनी म्हटलं। या प्रकरणी ॲडव्होकेट असीम सरोदे आमच्या सोबत असल्याचंही अविनाश जाधव म्हणाले। वेळ पडल्यास सुप्रीम कोर्टात आम्ही जाऊ असं अविनाश जाधव म्हणाले। ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय। अशातच मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने गंभीर आरोप केलाय। कल्याण डोंबिवलीसह ठाण्यात सत्ताधारी पक्षाच्या बिनविरोध निवडीवरून मनसे ठाकरे गटानं गंभीर आरोप केलाय। महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी थेट दबाव, पोलीस यंत्रणेचा गैरवापर आणि सत्तेचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने केलाय। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी आमच्या उमेदवाराला एका पोलीस अधिकाऱ्यामार्फत नेण्यात आल्याचा व्हिडिओ असल्याचा दावा अविनाश जाधव आणि राजन विचारे यांनी केलाय। त्याला पोलीसवाला एक पोलीस अधिकारी त्याला डीसीएमच्या घरी बंगल्यावर घेऊन चाललेला आहे बघा, हा तो व्हिडिओ आहे। याचा अर्थ आम्ही जे म्हणतोय की पैसे देऊन बिनविरोध नगरसेवक निवडून आणले, त्याचं एक उदाहरण देतो। हा जो विक्रम घाग ना, विक्रांत घाग नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेंच्या घरी चाललेला आहे, बंगल्यावर चाललेला आहे। मला असं वाटतं की पोलिसांचा जो वापर केला गेला तो पैशाचा वापर। आता जर हा मला वाटतं राष्ट्र आपल्या कोणाच्या चिन्हावर आपल्या शिवसेनेच्या चिन्हावर लढलेला मुलगा आहे, त्याने फॉर्म भरला होता आणि हा मुलगा काय करतोय, याला पोलीसवाला का घेऊन चालला एकनाथ शिंदेंच्या घरी, याची चौकशी नको का व्हायला? आता हा प्रूफ आहे ना। पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे। याचा देखील तुम्ही टाइम मॅच करू शकता की तो त्यांच्या घरी कधी गेला आणि तिकडनं अर्ज पाठी घ्यायला कधी गेला, याची चौकशी नको का व्हायला? आता हा प्रूफ आहे ना, आम्ही प्रूफ देतोय। आता याच्यानंतर जर अजून काही प्रूफ हवे असतील निवडणूक आयोगाला तेही मागा, तेही द्यायला तयार आहोत। कल्याण डोंबिवली पालिकेत एकूण 122 जागांपैकी 62 जागांचं बहुमत आहे। त्यापैकी निकाला आधीच भाजप आणि शिंदेंचे मिळून 20 नगरसेवक बिनविरोध झालेत। कारण अनेक प्रभागांवर अचानकपणे मनसे ठाकरेंच्या उमेदवारांसह तर काँग्रेस राष्ट्रवादी अपक्ष आणि काही ठिकाणी वंचितच्याही उमेदवारांनी अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे भाजप शिंदेंच्या उमेदवारांचा बिनविरोधाचा मार्ग मोकळा झालाय। निकाला आधीच 20 नगरसेवक बिनविरोध झाल्यानं भाजप आणि शिंदे गटाला सत्तेसाठी अवघ्या 42 जागांची गरज आहे। मात्र एकाच महापालिकेत तब्बल 20 जागांवर उमेदवारांची माघार ही वादात सापडली आहे। धक्कादायक म्हणजे यापैकी विरोधकांचे अनेक माघारी अर्ज घेणारे उमेदवार ठाणे सोडून पळून गेल्याचंही बोललं जातंय। गावाकडे पण नाहीत, ते पळाले, भूमिगत झालेत। 16 तारखेनंतर येतील ठाण्यात, तेव्हा बघू आम्ही। ज्यांनी गद्दारी केली आहे शिवसेना मनसेची, अशा प्रत्येकाशीचा पाहुणचार होणार आता देखील आणि या निवडणुकी दरम्यान देखील जे गद्दारी करतील त्यांचा पण पुरेपूर पाहुणचार आम्ही घेणार। दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा राजन विचारे यांना माझं सांगणं आहे की आपलं नेतृत्व कुचकामी ठरलंय हे मान्य करा।